सातारा जिल्ह्याला गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसाचा तडाखा बसताना पाहायला मिळतोय। आपण आता उभे आहोत हा महाबळेश्वर मध्ये उभे आहोत। महाबळेश्वर मधील वेण्णा लेक कडून पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्याला आपण उभे आहोत। आपण पाहतोय की या रस्त्याला असणाऱ्या एका हॉटेलच्या पुलाचा भाग, जो नदीवर असणारा पुलाचा भाग आहे, हा संपूर्ण पुलाचा भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळं बरेचसे पर्यटक हे पलीकडच्या साईडला अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळं या पर्यटकांना रेस्क्यू करायचं काम आता क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे। आपण पाहतोय की ही 4 व्हीलर आहे, ही क्रेनच्या माध्यमातून उचलून बाहेर काढण्याचं काम चालू आहे। महाबळेश्वर मध्ये गेल्या 24 तासामध्ये 513 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे महाबळेश्वरचं जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। वेण्णा लेक तलाव भरल्यामुळं वेण्णा लेक तलावाच्या बाजूला असलेल्या नदीला हा पूर आल्याचं पाहायला मिळतंय आणि या पुराचं पाणी हे मोठ्या प्रमाणात वाहताना आपण आता पाहतोय आणि त्यामुळेच या पुलावर असणाऱ्या पुलानजीक असणाऱ्या या हॉटेलला जो पूल होता, हा पूल संपूर्णपणे कोसळून गेलेला आहे आणि बरेचसे पर्यटक हे पुलाच्या पलीकडे अडकून पडले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एकूणच गेल्या 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाबळेश्वर परिसर असेल, पाटण कोयनासारखा परिसर असेल, यामधील लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय।